श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय, डोक्यात सुद्धा ठेवू नका. कारण काय होतं, आपण आयुष्य जगत असताना सारखे मनामध्ये विचार येतात आणि मनामध्ये सारखी तीच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचा त्रास आपल्या देहाला होत असतो, मनाला होत असतो, डोक्याला त्रास होत असतो. मग विचार कर, का आपण त्यांचा विचार करतो? जर तुमच्याकडे एखादी जुनी चावी आहे, जी आता कुठल्याही कुलपाला लागतच नाहीये, विचार करा, तर ती चावी तुम्ही कितीही जरी जपून ठेवली तरी तिचा काहीही उपयोग होणार नाही. तसंच मनातून उतरलेल्या लोकांचं सेम आहे. तुमच्या आयुष्याच्या दाराचं कुलूप उघडत नाही, मग त्यांना मनात डोक्यात ठेवून तुमचा फायदा काय? विचार करा. जी लोक आपल्यासाठी धावून येतात त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आता मनातून लोकांना प्रत्यक्षपणे बाहेर काढायचं आहे. साहजिक आहे का हो? सहज शक्य आहे का? नाही. त्यांचा आपण दिवसभर विचार करत असतो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि विचार करता करता आपणच बघा पुटपुटत असतो, राग आणत असतो. आपण काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असतो, बरोबर? तो नंबर, त्यांचा फोटो आपण डिलीट करायचा. म्हणजे काय होईल, आपण ज्या वेळेला पाहू की बाबा त्यांचा मोबाईल नंबर नाहीये, फोटो नाहीये, मग आपल्याला चिंता करायची काही काळजी नाही. फक्त मोबाईलमधून घालवलं की आपला बघा प्रत्यक्षपणे जो विचार आहे तो दूर होईल का? नाहीये. एखादी सवय असते की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर यायला नको. मग जे लोक तुमच्या मनातून उतरलेत त्यांचे नंबर, फोटो किंवा मेसेज आपण मोबाईलमध्ये ठेवलेले असतात. मग अचानक फोन बुकमध्ये त्यांचं नाव दिसलं की बघा दिवस खराब होतो. त्यांच्याविषयी कोणी काय बोललं बघा की आपल्याला राग येतं. असं का होतं? का होतं? आपल्या बाजूला असणारी व्यक्ती हो, त्या क्षणी मनामध्ये राग, दुःख, पश्चाताप सगळं पुन्हा जिवंत होतं हो. असं वाटतं आपल्या आयुष्यात संपूर्णपणे राग आहे. मग आता राग जो आहे त्याला हलकं करायचंय. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू त्या आठवणींचं ओझं कमी होईल. लक्षात ठेवा, नुसतं मोबाईलमधून फोटो किंवा त्यांचा नंबर डिलीट करून उपयोगाचं नाहीये. तर समर्थ म्हणाले, ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये दुःख येईल, राग येईल, त्यावेळी प्रत्यक्षात भगवंताचं स्मरण कर. विचार करा, जर आपण भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन नामस्मरण करून बघा प्रत्यक्षपणे आपलं आयुष्य घालवलं ना, तर समर्थ म्हणे सामर्थ्य नक्कीच पुरवणार. सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. जे जे दुःख आपल्या मनावर, जे जे दुःख आपल्या डोक्यामध्ये झालेले आहेत ते सर्व बाहेर पडतील. कारण आपण त्यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये बघा प्रत्यक्षपणे वेळ घालवला तर आयुष्याचं सार्थक आहे. सतत आपण त्या व्यक्तीचा जर विचार करत बसलो ना, आयुष्यात कधी आपण पुढे जाणार नाही.
का आपण विचार करतो? काय मिळणार आहे? अहो, ती व्यक्ती बघा, प्रत्यक्षात विचार जर केला, आपल्या मनातून ती व्यक्ती उतरलेली आहे. असं काय आहे की ती व्यक्ती आपल्याला बोललेली आहे? असं आपण काय केलेलं आहे? हे स्वतःहून प्रथमतः पाहिलं पाहिजे. त्याने असं केलं, तिनं तसं बोललं, असं म्हणताना आपण जखम पुन्हा कुरवाळत असतो. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलते, त्यावेळी त्यांचे शब्द हे आपल्या मनाला टोचत असतात. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा येऊच नाही. समोरून येणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा आपण रस्ता बदलतो. आपल्या मन जो आहे ना, तो स्थिर ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्यांनाही स्पष्ट सांगा. कारण तुमचं मन शांत करण्यासाठी, मनामधला जो राग आहे तो कमी करण्यासाठी मनाला स्थिर असणं गरजेचं आहे. आता मनाला स्थिर कसं ठेवायचं? आपल्याला ती व्यक्ती बोललेली आहे, त्याचा राग बघा संपूर्णपणे डोक्यापर्यंत गेलेला आहे. तळपायाची आग मस्तकापर्यंत गेलेली. परंतु समर्थ म्हणाले, वेळ येत असते, वेळ जात असते, परंतु बोलत असताना उत्तम प्रकारे बोलणं खरंच गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही एकमेकांशी संवाद करत असतात, त्यावेळी नातं हे वाढत असतं. परंतु एखाद्या वेळी वाद निर्माण झाला की ते नातं तुटलं जातं. बघा, ज्यामुळे जिथे अंतर हवंय तिथे अंतर ठेवा. कारण काय असतं, आपण जसजसे आपल्या असणारे शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्याशी जवळीक साधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, त्यावेळी नक्कीच आपलीच माती होते. असं का? आपण विचार केला की अरे माझा मित्र होता, माझी मैत्रिणी होत्या, माझे नातेवाईक होते, माझे शेजारी होते, मग असं का झालं? समर्थ म्हणाले, दुरून डोंगर साजरे. जर आपण बघा सकाळी उठलो आणि त्यांच्या घरात बघा आपण आपल्या शेजारीच असणाऱ्या लोकांकडे गेलो. शेजारी असणारे लोक काय विचार करतील? चल, 1 दिवसाला 2 दिवस झाले, ठीक आहे. पण सतत आपण सारखे जायला लागलो तर त्यांना सुद्धा कंटाळा येईल. विचार करा. म्हणून आपल्या मनामध्ये उत्तम प्रकारे संवाद असणं गरजेचं. जे मनी असेल तेच बाहेर येईल ना, बरोबर की नाही? जे पोटामध्ये आहे तेच ओठामध्ये येईल, लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याचा विचार करताना कुठल्याही प्रकारचा राग येता कामा नये. मनातून उतरलेल्या लोकांवर विचार करण्यात आपला वेळ अजिबात घालवू नका. त्याऐवजी स्वतःसाठी नवीन ध्येय कशा प्रकारे पूर्ण करता येईल याचा विचार करा. आपण काय विचार करतो? दुसऱ्यांच्या आयुष्यात संपूर्णपणे वेळ घालवत असतो आणि आपली जे ध्येय आहेत, आपल्याला जे पूर्ण करायचं आहे ते राहून जातं. मनातून एकदा व्यक्ती उतरली ना, त्या व्यक्तीचा विचार करू नका. ती व्यक्ती आपल्यावर जेव्हा बोलत असते त्यावेळी प्रत्यक्षात जी बोलणारी व्यक्ती आहे तिच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःवर खर्च करा. आपण ज्या व्यक्तीवर वेळ, भावना, पैसा खर्च केला ना, नंतर तीच व्यक्ती मनातून उतरली की आपण मनोमन खंत करत राहतो. इतकं केलं त्यांच्यासाठी आणि
काय परत मिळालं हा विचार पुन्हा पुन्हा मनाला दुखावत असतो. म्हणून स्वतःहून पुढे जाण्याचा विचार करा. तुमचं मन खुश होईल, बरोबर की नाही? आणि ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःसाठी स्वतःहून जेव्हा तयारीला लागाल, स्वतःच्या कार्यासाठी उत्तम प्रकारे मेहनत प्रचंड घ्याल, तेव्हा नक्कीच तुमचा दिवस हा आयुष्यामधला उत्तमाचा असेल. जय जय रघुवीर समर्थ.